आणि यानंतर पाहणार आहोत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नव वर्षानिमित्तानं मुंबई काँग्रेसकडून विशेष प्रदर्शन। मुंबई काँग्रेसकडून युतीच्या कारभारावरती प्रहार करण्यासाठी दुपारी 1 वाजता विशेष प्रदर्शनाचं आयोजन। पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रशांत जगताप आज प्रचाराचा शुभारंभ करणार। काही दिवसांपूर्वीच प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मराठा आंदोलक जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहणार। साताऱ्यामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दुपारी ग्रंथ दिंडीने सुरुवात होणार। संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित असणार। नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबईमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची यावेळेस तारांबळ। पुण्यामध्ये भीम कोरेगाव या ठिकाणी 208वा शौर्य दिन साजरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अभिवादन। विजयस्तंभ परिसरामध्ये असंख्य भीम अनुयायांकडून मानवंदना। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानं आनंदाचं वातावरण। नाशिक, सोलापूर, अक्कलकोट या 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला अधिकृत मंजुरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीकडून मान्यता, तर मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मराठीमध्ये ट्विट। दावोसमध्ये 19 ते 23 जानेवारी दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार। दावोसमध्ये यंदा 20 लाख कोटींच्या परदेशी गुंतवणुकीचं उद्दिष्ट।